कौशिक. धन्यवाद पूर्वी. अजितदादा गेले आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चा एकदम मोठ्यानं होऊ लागल्या. आता दादांना विलिनीकरण हवं होतं का? तर उत्तर द्यायला राष्ट्रवादी तुतारीची गरज नाही. दादांची स्वतःची वक्तव्य, शरद पवारांशी त्यांच्या वाढत्या भेटीगाठी आणि तुतारीच्या अनेक उमेदवारांचे घड्याळावर निवडणूक लढणं, या गोष्टी स्पष्ट करून जातात की दादांची इच्छा काय होती. पण हे विलिनीकरण दादा आज म्हणजे 12 फेब्रुवारीला खरंच घोषित करणार होते का, की ही फक्त चर्चा सुरू होती? याचं उत्तर आहे माहीत नाही. कारण आज दादा नाहीत. दादांनी जाण्याआधी अशी कुठलीही तारीख सांगितली नव्हती. 12 फेब्रुवारीही नाही आणि दुसरी कुठलीही नाही. दादा गेल्यावर जी मंडळी तारीख सांगत आहेत त्यांनी दादा हयात असताना मात्र अशी कुठलीही तारीख किंवा विलिनीकरणाचा निर्णय जनतेला सांगितला नव्हता. दादा गेले, सगळीच परिस्थिती बदलली. राजकीय गणिताचा खेळही बदलला. सुनेत्रा पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्या समोर दादांच्या निधनाच्या दुःखाचं सावट विलिनीकरणाबाबत काही व्यावहारिक राजकीय प्रश्न सुद्धा घेऊन आलंय. शरद पवारांच्या पक्षाशी या नेत्यांचे वैयक्तिक तणावपूर्ण संबंध, स्वतःचं, पक्षाच्या इतर नेत्यांचं राजकीय अस्तित्व, महत्त्व टिकवून ठेवण्याचं आव्हानही समोर आहे. त्यामुळे साहजिकच विलिनीकरण आत्ताच्या परिस्थितीत ताबडतोब करणं फारसं फायद्याचं नाही. तर दुसरीकडे दादा जाण्याच्या दुःखाचा सामना करताना शरद पवारांकडे असलेली तुलनेनं मोठ्या नावांची फळी, निवडणुकीत चिन्हाच्या आदला बदलीनंतर अर्ध्या वाटेत थांबलेली प्रक्रिया आणि घड्याळ चिन्ह, मूळ नावाचा पक्ष वापस मिळण्याची शक्यता. त्यामुळे इथं मात्र विलिनीकरणाची साहजिकच घाई. खरं तर दोघांच्या समोरच्या ह्या वेगवेगळ्या व्यावहारिक अडचणीत हा निर्णय अडकलेला नाहीये. तो अडकलाय एका कॉमन प्रश्नाच्या उत्तरात. आणि तो कॉमन प्रश्न म्हणजे विलिनीकरण झालं तर आता पक्षाचं सर्वोच्च नेतृत्व कुठल्या बाजूकडे असणार? कारण दादा असते तर हा प्रश्नच राहिला नसता. पूर्वी. धन्यवाद सरिता. संपादकीय ऐकल्यानंतर महाराष्ट्राने आपल्या प्रश्नावरती काय कौल दिलाय जाणून घेऊया.